नमस्कार, आत्मवंदन. आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. सुरू करूया का सेशनला? येस. रेडी आहात का तुम्ही सगळे? सगळ्यांनी आपले कॅमेरे ऑन करून बसायचं आहे. येस, व्हेरी गुड. ओके. कालचा टास्क कोणी कोणी कंप्लीट केलाय? मी काल सगळ्यांना सांगितलं होतं आपले आपले सफरिंग लिहायचे आणि आपण सोबत क्लासमध्ये लिहिले होते आणि रात्री सगळ्यांनी जाळून टाकले होते. कोणी कोणी केलाय कंप्लीट? प्रिया मॅडमनी केलंय. अजून तुषार सरांनी केलं आहे. अजून आपल्या आपल्या प्रॉब्लेम्स लिहून कोणी जाळले रात्री? प्रॉब्लेम्स पाहिजेत का तुम्हाला? रुपाली भोसले मॅडमनी केलंय. ओके. प्रॉब्लेम्स नाही पाहिजे तर मग ते टास्क कंप्लीट करा. प्रॉब्लेम्स पाहिजे असतील तर राहू देत. जसं आहे तसं सुरू आहे, राहू देत. प्रॉब्लेम्स नसतील पाहिजे तर मी जे सांगते आहे त्या सगळ्या स्टेप्स आपल्याला माझ्यासोबत घ्यायच्या आहे. रोज आपले सफरिंग लिहायचे आहे आणि ते जाळून टाकायचे आहेत. त्यांनी तुम्हाला तुमच्या झोपेमध्ये पण सुधारणा झालेली दिसेल. तुम्हाला बऱ्याच गोष्टी आपोआप इम्प्रूव्ह व्हायला सुरुवात होतील. तुमचा माइंडसेट पण तिथे चेंज होणार आहे. कळालं का? आज पुन्हा आपण प्रॉब्लेमवर फोकस करूया. आज तुम्हाला कुठले कुठले प्रॉब्लेम्स आठवत आहेत ते पटकन क्विक अगदी 5 मिनिटात आपले प्रॉब्लेम लिहून काढायचेत. 5 मिनिटात सगळ्यांनी, विद्या मॅडम, अंकिता मॅडम, आपले प्रॉब्लेम लिहून काढायचे आहेत. सगळ्यांनी आपले प्रॉब्लेम लिहून काढायचे आहेत. कोणते कोणते प्रॉब्लेम तुम्हाला जाणवत आहेत ते सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला लिहायचे आहेत. आजही मला काय काय गोष्टींची क्लॅरिटी भेटत नाही आहे. आजही मला गोल सेटिंग जमत नाही आहे. ते सगळे प्रॉब्लेम्स आपण लिहून काढतो आहे. कुठल्या कुठल्या अडचणी येत आहेत त्या सगळ्या आपल्या अडचणी लिहून काढायच्या आहेत. झाल्यात जागृती मॅडम, प्रिया मॅडम झालं, रुपाली मॅडम, विद्या मॅडमचं झालंय, अंकिता मॅडम डन, स्नेहा मॅडम कंप्लीट. हा बोला. पहिल्या दिवशी जेवढे प्रॉब्लेम आठवतात त्याच्या कंपॅरिझन मध्ये आज प्रॉब्लेम जास्त आहे की कमी आहे? आज प्रॉब्लेम जास्त आहे की कमी आहे तुषार सर? अनम्यूट करा. कमी आहेत? कमी आहे. कमी हम्म. आहे. ओके, ठीक आहे. मग कमी करायचे असतील तर दररोज प्रॉब्लेम लिहून काढायचे आहेत. ज्यांना ज्यांना आपले प्रॉब्लेम्स कमी करायचे आहेत त्यांना त्यांनी काय करायचे आहे? आपल्याला सगळ्या गोष्टी लिहून काढायच्या, रोज रात्री जाळून टाकायच्या आहे. ठीक आहे. मी तर काही करणार नाही. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये स्टेप घ्यायचं ठरवलं असेल, तुम्हाला 21 दिवसामध्ये स्वतःची लाईफ ट्रान्सफॉर्म झालेली बघायची असेल तर तुम्ही सगळ्या गोष्टी करणार. ठीक आहे. हे मी आता तुमच्यावर सोडते. लिहून घेण्याचं काम मी क्लासमध्ये करणार. त्याला रात्री जाळून टाका, त्याला फाडून टाका, त्याला डिस्ट्रॉय करा, हे तुमचं काम आहे.
तुम्हाला जर तुमचे प्रॉब्लेम्स कमी करायचे असतील तर. येस. सुरू करूया आजच्या सेशनला. सगळ्यांनी आपल्या प्रॉब्लेमवर फोकस केला आहे. काल आपण आपला पर्पज पण लिहून काढला, म्हणजे आपल्याला काय पाहिजे ते आपल्याला माहिती आहे. करेक्ट. मला आयुष्यामध्ये परमसुख पाहिजे आहे, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली पाहिजे आहे, एक सुखी कुटुंब पाहिजे आहे. मग त्यासाठी आपण काय करणार आहोत? रेडी आहात ना तुम्ही सगळे? करेक्ट ना? हां. मग आपण काल त्यासाठी आपण सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग देण्याची मेथड शिकणार आहोत. आपला जो सबकॉन्शियस माइंड आहे तो आपल्या जीवनाचा राजा आहे. आपल्याला ज्या ज्या गोष्टी पाहिजे आहेत त्या जर मिळवायच्या असतील तर कोणाची मदत घ्यावी लागेल? सबकॉन्शियस माइंडची. करेक्ट. मला त्याला ट्रेनिंग द्यावं लागेल, त्याला समजून घ्यावं लागेल, त्याला ज्या ज्या गोष्टी पाहिजे त्या त्या प्रोव्हाइड कराव्या लागतील. की मी फोनवरती याबद्दल कोणाबद्दल तरी बोलते आहे, चर्चा करते आहे आणि त्यात माझा टाइम वेस्ट करते आहे. तुझ्या मैत्रिणीचं असं चाललंय का, मग माझ्या मित्राचं असं चाललं आहे का, इथे कुठे पार्टीला जायचं आहे का, यानी तुमच्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग भेटेल का? आपल्या गोल सेटिंग आपली पूर्ण होईल का? आपण ज्या गोष्टींचा काल विचार केलाय त्या गोष्टी आपल्याला अचीव होतील का? नाही होतील. माझं कोणाशी म्हणजे वायफळ म्हणतात त्याला, वायफळ बडबड करून, डिस्कशन करून, माझा वेळ मी घालवून माझ्या हेल्थमध्ये इम्प्रूव्हमेंट नाही येणार. माझ्या वेल्थ म्हणजे माझ्या पैशामध्ये पण इम्प्रूव्हमेंट नाही होणार, माझ्या रिलेशनशिप पण इम्प्रूव्ह होणार नाही, माझ्या करिअरमध्ये पण इम्प्रूव्ह होणार नाही. मग त्याऐवजी मी जर माझ्या सबकॉन्शियस माइंडला समजून घेतलं, माझं सबकॉन्शियस माइंड काय आहे? राजा आहे. आणि कॉन्शियस माइंड तो माझा सेनापती आहे. कॉन्शियस माइंड सबकॉन्शियस माइंड सारखी सांगितलेल्या रिॲक्शन देत असतो. दिसतो कोण समोर? कॉन्शियस. मास्टर कोण आहे? सबकॉन्शियस. बरोबर. सबकॉन्शियस माइंड मास्टर आहे आणि त्याचा सेवक कोण आहे? सेनापती कोण आहे? कॉन्शियस माइंड. लक्षात आलं? जास्त कठीण नाही घ्यायचं. एक राजा आणि एक सेनापतीची आपल्याला स्टोरी लक्षात ठेवायची. मग आपल्याला राजाची साथ पाहिजे. राजाला पकडलं तर आपल्याला काहीतरी भेटून जाईल आयुष्यात. बरोबर. मग मला काय करायचं आहे? त्याला ट्रेनिंग द्यायचं आहे. मग ट्रेनिंग देताना आपण काल 3 मेथड्स बघितल्या. करेक्ट. पहिली मेथड होती आपण अफर्मेशन. अफर्मेशन म्हणजे काय? आपल्याला रोज अशा पद्धतीने स्वतःशी संवाद साधायचा आहे किंवा आपला स्वतःचा संवाद ऐकायचा आहे ज्यामध्ये आपण आपले स्वप्न प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये लिहून काढतो. म्हणजे पूर्ण वर्तमान काळात लिहितो किंवा चालू वर्तमान काळात लिहितोय. कारण तुम्ही रेकी शिकत आहात, रेकी अनुभवता आहात, म्हणून माझं जीवन, माझी आर्थिक स्थिती बदलत आहे, माझी शारीरिक ज्या व्याधी आहे त्या दिवसेंदिवस मला आरोग्याची प्राप्ती होते आहे. या पद्धतीने तुम्ही उच्चार करू शकता किंवा ऐकू शकता किंवा लिहू शकता. याला म्हणतात अफर्मेशन. बरोबर. आता अफर्मेशनचं उदाहरण घ्यायला झालं तर आपण तुम्हाला माहिती का शिवाजी महाराजांना मा जिजाऊ काय म्हणत होत्या? राजे. काय म्हणायचे? बाळराजे. बाळराजे म्हणायचे. बरोबर. बाळराजे, शिवबाराजे म्हणायचे. लहानपणापासून त्यांनी काय केलं होतं? त्यांना शंभूराजांना पण तसंच होतं, बाळराजे म्हणायचे. नंतर राजाराम राजारांना पण तसंच म्हणायचे की बाळराजे. बरोबर. का बरं? त्यांनी काय केलं होतं? त्यांच्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग दिलं होतं की आत्तापासून त्यांची पेरणी काय होती की माझा मुलगा पुढे जाऊन राजाच होणार. बरोबर. त्यांचं माइंड तिथे प्रिपेअर्ड होतं की मला काय होतं, म्हणून त्यांनी लहानपणापासून रामायण आणि महाभारतांच्या गोष्टी त्यांना सांगितल्या होत्या. आणि त्या पद्धतीने आपल्याला बाळाला तयार केलं होतं की बाबा तुला स्वराज्याची निर्मिती करायची आहे. म्हणून वयाच्या इतक्या तरुण तरुण नाही, बालवयाच म्हणता येईल, तरुण नाही आहे, जे टीनेजर म्हणतो आपण. टीनेजरमध्ये मुलं काय काय करतात आणि शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली होती. करेक्ट. आता आपल्याला वाटतं ना शिवाजी महाराजांचे फोटो लावतो, पण शिवाजी, सगळ्यांना मुलगा शिवाजी महाराजांसारखा पाहिजे पण आपल्या घरात नको. म्हणून आपण काही त्या पद्धतीने प्रॅक्टिस करत नाही, त्या पद्धतीने त्यांना बोलवत नाही. अरे चिंटू, पिंटू, राणू, सोनू या पद्धतीने हाका मारतो. आणि मग त्याच्या नावाचे व्हायब्रेशन आपण काय करतो? डिस्टर्ब करत असतो. कळतं?
म्हणून आपण जेव्हा मुलांना टोपण नाव देतो आहे, तेव्हा त्या नावाचे व्हायब्रेशन्स असतात, आपल्या स्वतःच्या नावाचे काहीतरी व्हायब्रेशन्स असतात. ते व्हायब्रेशन त्यांच्यापर्यंत पोचतात आणि त्या पद्धतीने ते घडत असतात. म्हणून हे अफर्मेशन काय करतं आहे, एक प्रकारचे व्हायब्रेशन, पॉझिटिव्ह अफर्मेशन म्हणजे एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन जे स्वतःला आपण ऐकवत आहे, स्वतः आपण लिहत आहोत आणि त्याच्या भोवती आपण काय करतो, एनर्जीचा आपल्या बाजूला म्हणा किंवा त्या अफर्मेशनला पकडून आपली एनर्जी वाढवत आहोत. कळतंय हे? म्हणून अफर्मेशन चा प्रयोग तुम्ही काय करू शकता आपल्या जीवनामध्ये, एकतर तुम्ही करताना ऐकायचे आहेत, लिहून काढायचे आहेत. या पद्धतीने आपण त्याची प्रॅक्टिस करू शकतो. अजून एक उदाहरण घ्यायचं झालं तर डॉक्टर मसुरी इमाटो हे जपानमधले एक सायंटिस्ट होते, ऑथर होते. त्यांनी ना पाण्यावर प्रयोग केला होता. त्याला म्हणतात द वॉटर एक्सपेरिमेंट, द हिडन मेसेज इन द वॉटर, असं त्यांनी बुक लिहिलेलं आहे. आणि पाण्यावर काय प्रयोग केला होता, त्या पाण्याला ते नाही का पाण्यामध्ये ऊर्जा आहे असं त्यांना जाणवलं. ते ऑथर आहे, तुम्ही त्यांच्या नावाने जे पुस्तकं मी तुम्हाला क्लासच्या शेवटी सांगेल ते तुम्ही वाचू पण शकता, की पाण्याला एक एनर्जी आहे. कारण का एनर्जी आहे, का पाणी खूप महत्वाचं आहे? कारण जरी ब्रह्मांड आहे, म्हणजे आपल्या पूर्ण पृथ्वी तलावावरती जवळपास 70% पाण्याने आपली पृथ्वी भरलेली आहे, बरोबर? त्याच पद्धतीने माझं शरीर किंवा तुमच्या शरीरामध्ये देखील काय आहे, पाण्याचं प्रमाण भरपूर आहे. 70% आपलं शरीर पाण्याने भरलं आहे आणि आपला जन्मही पाण्याच्या बुदबुद्यापासून झालेला आहे, बरोबर? एका पाण्यापासून आपला जन्म आलेला असतो आणि आपण पाण्यातच जातो असं म्हणतात. तर ह्या पाण्याला काय आहे, एनर्जी आहे. जर मी या पाण्याला जेव्हा पिते आहे, तेव्हा मी याला पॉझिटिव्ह गोष्टी सांगून पिली, तर मला काय होते, आरोग्याची प्राप्ती होणार आहे, मला दीर्घायुष्याची प्राप्ती होणार आहे, मला काय होणार आहे, मला जेवढा पाहिजे तेवढा पैसा किंवा मला जे काही करिअरमध्ये ग्रोथ आहे त्याची प्राप्ती होणार आहे. पण केव्हा? मी त्या त्या पद्धतीने प्रयोग केला तर. मग हा प्रयोग कसा करायचा आहे, डॉक्टर मसुरी इमाटोंनी काय केलं होतं, 3 ग्लासमध्ये पाणी घेतलं. आणि त्या तीन पण नाही, भरपूर त्यांनी प्रयोग तशा पद्धतीने केलेलेच, पण मी तुम्हाला उदाहरणासाठी सांगते की त्यांनी वेगवेगळ्या ग्लासमध्ये पाणी घेतलं. एका पाण्याला म्हटलं की मी तुझ्यावर खूप प्रेम करते, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लाईक यू. त्याच्यामध्ये खूप सुंदर मॉलिक्यूल तयार झाले. आपण जेव्हा मॉलिक्युल्स तयार होणं किंवा क्रिस्टल तयार होणं हे कसं बघू शकतो, आपण लहानपणी 7th 8th स्टँडर्डला असताना मायक्रोस्कोप बघितला होता, बरोबर? आपण तिथे काय करत होतो, मायक्रोस्कोपच्या खाली आम्ही पॅरेम्युशियमच्या त्या बॉडीज बघत होतो. करेक्ट, आठवतंय? त्याच पद्धतीने आपण जेव्हा पाण्याचा एक थेंब त्यांनी स्टडी करायला घेतला, तेव्हा त्यांच्याकडे त्या पाण्यामध्ये छान स्टार तयार झालेले होते. मग दुसऱ्या पाण्याला त्यांनी काय केलं, पाण्याला थँक्यू, थँक्यू, थँक्यू अजून खूप पॉझिटिव्ह अफर्मेशन दिले, अजून खूप पॉझिटिव्ह बोलले, त्या पाण्याशी संवाद साधला. तेव्हा त्या पाण्यावरती अजून अजून सुंदर मॉलिक्यूल त्यांना दिसायला लागले, त्यांना अजून छान क्रिस्टल त्या पाण्यामध्ये तयार झालेले जाणवायला लागले. मग तिसऱ्या पाण्यावर काय प्रयोग केला असावा, त्याला म्हटलं म्हणजे यू आर डिस्कस्टिंग, म्हणजे मला तुझा खूप राग येतो, तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम्स आहेत, अशा गोष्टी आहेत, तशा गोष्टी आहेत, फार निगेटिव्ह बोलत गेले. आपण बोलतो ना स्वतःबद्दल, माझं असंच सुरू आहे, माझ्या तब्येतीचेच प्रॉब्लेम आहे, माझं हेच सुरू आहे, माझ्याकडे पैसाच नाही आहे, असं बोलतो की नाही? मग ते पाणी कुठे आहे? आहे का शरीरामध्ये पाणी? मग शरीर तसं ऐकत असते ना, त्याच व्हायब्रेशन आपलं शरीर ऐकतं आणि त्याच पद्धतीने आपलं शरीर रिॲक्ट करत असतं, बरोबर? म्हणून शरीराला काहीतरी ऊर्जा आहे, ही एनर्जी आहे, पाण्याला पण ऊर्जा आहे. मग हे पाणी जर मी पित असेल आणि माझ्या शरीरात ज्या व्हायब्रेशन मी पोचवत आहे त्याला सगळ्या नकारार्थी म्हणजे निगेटिव्ह व्हायब्रेशन, मला जमणार नाही, माझं होणार नाही, माझा जॉब क्रॅक होत नाहीये, मला दुसरा जॉब भेटत नाहीये, नाही 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 नाही, म्हणजे निगेटिव्ह व्हायब्रेशन जेव्हा आपण स्वतःला देतो आहे, तर पाणी रिॲक्ट करतं. पाणी काय करतं, आपल्या बॉडीचं त्याच पद्धतीने फ्लोईंग करतं. मला हेल्थ चॅलेंजेस आहे, आपण जेव्हा बोलायला लागतो ना, त्याच पद्धतीने बॉडी पण ऐकते. आणि आपली वास्तू म्हणजे आपण ज्या घरात राहतो, ऑफिसमध्ये राहतो,
त्या त्या पद्धतीने पण त्या एनर्जी ग्रहण करत असते. म्हणून वास्तू तथास्तू म्हणत असते. त्याला एवढंच माहितीये, वास्तूमध्ये म्हणजे आपल्या घरामध्ये बोललेल्या गोष्टी तुम्ही पॉझिटिव्ह बोला निगेटिव्ह बोला त्यांना काही नाही. वास्तुदेवतेला काय माहिती आहे, फक्त तथास्तू म्हणणं. तसंच आपल्या शरीराला काय आहे, पाणी भरले आहे, तुम्ही जे बोलणार तशाच पद्धतीने रिॲक्शन होणार. अरे मी याचा विचार केला होता, तशाच गोष्टी घडत आहे. अरे माझ्यासमोर तसंच होत आहे. का होत आहे, कारण एनर्जी तशी तुम्ही दिलेली आहे. म्हणून डॉक्टर मसुरी इमाटोंनी या पद्धतीने प्रयोग केला आणि त्यांना रिझल्ट कशा पद्धतीने मिळाले आहे, की त्या पाण्याला त्यांनी एनर्जी दिली होती, वेगवेगळे मॉलिक्युल्स तिथे जनरेट झालेले आहे. आणि वेगवेगळ्या मॉलिक्युल्समुळे त्यांना काय जाणवलं, की या पाण्याला एनर्जी आहे, या पाण्याचा अजून अजून आपण स्टडी केला पाहिजे. मग हा स्टडी करताना त्यांनी 2 पुस्तकं लिहिले या पद्धतीने बघा. हे जे आहे ना वॉटर एक्सपेरिमेंट, हे त्यांनी केलेले होते. ज्याला थँक्यू म्हटलं त्याचं स्टार अजून सुंदर दिसायला लागलं, ज्याला लव अँड ग्रॅटिट्यूड दिलं, आणि ज्याला यू डिस्टिंग मी म्हटलं की तुझ्या मला खूप राग येतो आहे, तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स होत आहे, अशा वेळेस त्यांना काय जाणवलं, प्रॉब्लेम जाणवलेत. त्या पाण्यामुळे त्यांना काय जाणवलेलं आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये हे जे मॉलिक्युल्स दिसत आहे हे पाणी खराब झालेलं आहे. हे मॉलिक्युल्स काय झालेलं आहे, एकदम डर्टी वॉटर. असं पाणी पिऊ शकतो का आपण? आपण पाणी पिऊ शकणार आहे अशा पद्धतीने? नाही पिऊ शकत. पण मी तुम्हाला सांगू का, घरी तुम्ही याच पद्धतीने पाणी पिता. मग तुम्ही म्हणाल मॅडम आमच्याकडे फिल्टर बसवलेलं आहे, बरोबर, आम्ही उकळून पाणी पितो. पण जेव्हा जेव्हा आपण नकारात्मक बोलत असतो, निगेटिव्ह विचार करत असतो, आपल्या घरात आपल्या आई वडिलांचे म्हणा किंवा आपल्या पत्नीसोबत पतीसोबत भांडणं होत असतात, ते पाणी ग्रहण करतं. आपलं अन्न देखील त्याच पद्धतीने ऊर्जा ग्रहण करतं. मग ह्या ऊर्जा जेव्हा आपल्या शरीरापर्यंत पोचतात तेव्हा पॉझिटिव्ह राहतो का आपण? तेच पाणी, मग ते पाणी कसं आहे, पॉझिटिव्ह आहे की डर्टी आहे? खराब झालेलं असते. ऑफकोर्स आपण जे पाणी पितो आहे ते खराब पाणी आहे, कारण तुम्ही निगेटिव्ह व्हायब्रेशन ऐकवल्या. घरातला नवरा बायकोचा संवाद जो निगेटिव्ह आहे तो ऐकवला. तुम्ही त्याला चालना काय दिलेली आहे, सर्व निगेटिव्ह गोष्टींची. हा, जेव्हा तुम्ही त्यांना मंत्र साधनेची चालना देत आहे, जेव्हा घरात काहीतरी तुमचा मंत्र जाप होत आहे, एक पॉझिटिव्ह आनंदी कुटुंब वास करत आहे, पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर घरात आहे, त्या पद्धतीने जेव्हा तुम्ही पाणी पित आहात ते पाणी तुम्हाला सपोर्ट करणार, ते बॉडी तुम्हाला आरोग्य देणार. त्या पाण्याने अजून अजून तुम्ही सकारात्मक होणार. मग काय करायचं आहे, रोज आपण पिताना मी तुम्हाला रेकीची प्रार्थना वगैरे तर सगळे शिकवेलच. पाण्याला तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे आहेत त्या बोलून दाखवायच्या. हातामध्ये काच असतो आपला ग्लास, ग्लासचा जो असतो ना, काचेच्या ग्लासमध्ये आपल्याला पाणी प्यायचं आणि त्याला बोलून दाखवायच्या तुमच्या इच्छा, कुठल्याही इच्छा असू देत. हातामध्ये पाणी घ्यायचं आणि त्याला आपल्या सर्व इच्छा सांगायच्या, की मला या या नोकरी म्हणजे जॉबमध्ये प्रमोशन झालं आहे, मला या या ठिकाणी नोकरी लागलेली आहे, किंवा माझ्या मुलीचं लग्न झालं आहे, मला चांगलं आरोग्य प्राप्त झालेलं आहे, मी दीर्घायुष्य होत आहे. ज्या ज्या तुमच्या इच्छा आहेत त्या सर्व इच्छा तुम्हाला कोणाला बोलायच्या आहे, पाण्याला बोलवायच्या. कळालं? अफर्मेशनचा वापर कशा पद्धतीने करायचा? ज्यांना ज्यांना प्रगती पाहिजे असतील ते नक्कीच करतील. कळालं? त्यानंतर त्यांनी पुस्तकं कोणते लिहिले ते पण तुम्हाला मी सांगते. त्यांनी लिहिले होते द हिडन मॅसेज इन द वॉटर, द हिडन मॅसेज इन द वॉटर अँड द मिराकल ऑफ वॉटर. हे पुस्तकं तुम्ही वाचू शकता. द हिडन मॅसेज इन द वॉटर, द मिरॅकल ऑफ वॉटर. जसं त्यांनी पाण्यावर प्रयोग केला होता, त्यांनी तसाच भातावर पण प्रयोग केला होता. मग भातावर कशा पद्धतीने प्रयोग केला? सेम प्रयोग केला. म्हणजेच काय, त्यांना म्हणायचं होतं की फूडला पण एनर्जी आहे. जो आपण आपलं अन्न ग्रहण करतो आहे त्याला पण काहीतरी एनर्जी आहे. मग वॉटर एक्सपेरिमेंट नंतर राईस एक्सपेरिमेंट काय केला, की जो भात आपल्याला बघायचा आहे की 3 बरण्यांमध्ये भात ठेवलेला आहे. ज्याला प्रेमाचे अफर्मेशन दिले तो जास्त काळ टिकला, ज्यांना रागाचे अफर्मेशन दिले तो लवकर खराब झाला, आणि ज्याला अफर्मेशन नाही दिले तो काही दिवसात खराब झाला. पण ज्याला तुम्ही राग देत आहात, ज्याला क्रोध देत आहात,
ते लवकर खराब होणार आहे. मग तुमच्या शरीराला तुम्ही किती राग देता? देतात का? तुम्हाला किती राग येतो आहे? किती रक्त तापवतो आपण? अगदी बेंबीच्या देठापासून आपण किती ओरडत असतो, कितीच रागवत असतो, किती चिडचिड करत असतो ना? मग आपल्या शरीरामध्ये पॉझिटिव्ह व्हायब्रेशन निर्माण होतील? होतील का? नाही होतील. मग त्यामुळे आपल्याला काय सांगितलेलं आहे? रेकीच्या तत्वांमध्ये पण शिकायचंच आहे. हळूहळू आपल्याला रेकी काय करते? राग कमी करते. मी काही करणार नाही, रेकी करणार. हळूहळू तुम्ही जेव्हा रेकीची साधना करायला सुरुवात करणार, तेव्हा तुम्हाला जाणवायला लागेल, जेव्हा तुम्ही तुमच्या सगळ्या गोष्टी लिहून काढता आहात, तुमचा राग, तुमची होणारा त्रास, तुमचं सफरिंग रोज लिहून काढल्यानंतर आपलं डोकं हलकं होतं. हलकं म्हणजे शांत वाटायला लागतं आणि मग आपण रेकी साधनेसाठी तयार होत असतो. जेव्हा आपण डोकं हलकं झालो आहे, तेव्हा आपण काय करू शकतो? काहीतरी नवीन शिकायला तयार होतो ना. माठ खाली झाल्यानंतर आपण पाणी भरत असतो. बरोबर का? मग आपल्याला काय करायचं आहे? स्वतःला एम्प्टी करायचं आहे. स्वतःला काय करायचं आहे? एम्प्टी करायचं आहे. मग एम्प्टी कशा पद्धतीने करायचं आहे? सगळे थॉट्स, सगळे विचार मला पेपरवरती लिहून काढायचे आणि ते रोज जाळून टाकायचे. त्याचा उद्देश काय आहे? की तुमचं डोकं खाली व्हायला पाहिजे, तुमच्या मधले प्रॉब्लेम्स कायमस्वरूपी रिमूव्ह झाले पाहिजे. आणि समजा जर आपल्या आयुष्यात काही प्रॉब्लेम्स येत असतील, तर ते काय व्हायला पाहिजे? आपण इतक्या इझिली हँडल करायला पाहिजे की प्रॉब्लेम होता की नव्हता. म्हणून काय आहे, इट्स मॅजिक. जेव्हा आपण मॅजिकल होणार आहे या सगळ्या गोष्टी, जेव्हा आपण स्वतःला एम्प्टी करतो. जेव्हा आपण स्वतःला एम्प्टी करतो तेव्हा काय होणार आहे? आपल्या जीवनात खरंच मॅजिक घडतं. घरून बाकीच्यांनी पण अनुभव घेतला आहे, तुम्ही पण अनुभव घेणार आहात. मग खाली व्हायचं आहे म्हणून रोज सफरिंग लिहायचे, रोज प्रॉब्लेम लिहायचे आणि रोज रात्री जाळून टाकायचे. कळालं? प्रॉब्लेम नको असतील तर जाळा, मी म्हणते म्हणून नाही, करून बघा. त्यानंतर एक प्रयोग अजून करा. आपण निगेटिव्ह प्रयोग नाही करायचा, पॉझिटिव्ह प्रयोग करून बघा. तुमच्याकडे एखादं झाड असेल ज्याला फुलं येत नसतील, पानं येत नसतील, त्याला काय करा? रोज तुमच्या हाताने असं छान गोंजारा त्याला, त्याच्यावर प्रेम करा आणि त्याला म्हणा, तू खूप छान आहेस, तुझ्या भरपूर फुलं येत आहे. झाड चेक करायचं की ते आग्नेय दिशेला नको. मी पुन्हा सांगते, आग्नेय दिशेला झाड नकोय. ते झाड कुठल्या इतर दिशेला असेल, पूर्व दिशेला, पश्चिम दिशेला, तुमच्या घरातली तुळशी खराब होत असेल, त्या तुळशीला तुम्ही या पद्धतीने प्रेमाने हा प्रयोग करून घेऊ शकता. हा प्रयोग पण तुम्ही 21 दिवस करून बघा. माझी टर्म अँड कंडिशन ऐकून घ्या. आग्नेय कोपऱ्यामध्ये ते झाड नको, बाकी ठिकाणी असेल तरी चालेल. ओके. त्या झाडाला आपल्याला काय म्हणायचं आहे? की तू खूप छान आहे, तुला अजून फुलं येत आहे, तुझ्यामध्ये ग्रोथ होते आहे. अगदी तुमच्या मुलांना पण करा, जे मुलं खूप चिडचिड करतात त्या मुलांवर पण हा प्रयोग करून बघा. 21 दिवस हा प्रयोग करून बघा. काय परिणाम जाणवतो मुलांवरती तो पण मला सांगा. करून बघायचंय, ट्राय करायचंय. आपल्याला आपलं माइंड काय म्हणतो? ऐसा भी होता है क्या? असं पण होऊ शकतं का? ऐसा भी होता है, वैसा भी होता है, सब होता है. आपण फक्त बिलीव्ह करायला सुरुवात केली की सगळ्या गोष्टी शक्य होणार आहेत. तोपर्यंत आपलं माइंड क्वेश्चनवर क्वेश्चन करेल. म्हणून तुम्ही स्वतः प्रयोग करा, स्वतः प्रॅक्टिकली स्वतःला पण बोला की मी खूप छान आहे, माझं स्वतःवर खूप प्रेम आहे, मी दिवसेंदिवस अधिकाधिक सक्षम होत आहे, माझ्याकडे प्रचूर मात्रामध्ये धन प्राप्ती होते आहे. म्हणजेच काय? मला सफिशियंट अमाऊंट ऑफ मनी दिवसेंदिवस माझ्याकडे येतो आहे. माझं दिवसेंदिवस ऑफिसमध्ये लक्ष केंद्रित होते आहे, माझी ऑफिसमध्ये अधिकाधिक प्रगती होते आहे, मला खूप रिस्पेक्ट भेटत आहे, ज्या लोकांना रिस्पेक्ट भेटत नाही. सगळ्या गोष्टी असतात पण लोक रिस्पेक्ट देत नाही, तर त्या ज्या गोष्टी पाहिजे त्या बोलून बघा. ज्या गोष्टी पाहिजेत त्या स्वतःला बोला, पाण्याला बोला आणि तुमच्या झाडावरती हा प्रयोग करा. ज्या झाडाला फुलं येत नसतील, पानं येत नसतील, फक्त टर्म मी सांगितलेली आहे की आपलं ते झाड आग्नेय दिशेला नको. ओके. कारण आग्नेय दिशेला काय असतं? तिथे आपले अग्नी वास करतो आणि तिथे ऊर्जा काय असते? तिथे ऊर्जा असते, अग्नी देवतेची ऊर्जा तिथे प्रस्थापित झालेली असेल, म्हणून तिथे कुठलीही गोष्ट ठेवली तर तिथे ती जळून जाते.
वास्तुदोष नाही म्हणता येणार, पण त्या पद्धतीने जळतात तिथे गोष्टी. ठीक आहे. समजलं आजपर्यंत आत्ता शिकवलेलं? कोणाचे काही प्रश्न आहेत का? अफर्मेशन समजलेत का? अफर्मेशन समजले? करेक्ट. मग पुढे येतो आहे, अजून कोणाचे काही प्रश्न आहेत? कोणी नवीन आहेत त्यांचे काही प्रश्न आहेत? मॅडम काही काही जण ना किचन ओट्यावर पण एखादं झाड ठेवतात, ते बरोबर आहे का चुकीचं हा आहे? चालेल. किचन ओट्यावर चालेल. जिथे तुमचं बेसिन वगैरे असेल त्या साईडला ठेवा. अगदी गॅसच्या वरती नका ठेवू. ओके. थोडंसं एका कोपऱ्यामध्ये एका साईडला तुम्ही ठेवू शकता. मॅडम मी झाडांचं केलं ना, खूप हम्म. छान आले झाडं. फरक पडतो ना? येस. म्हणून सगळ्यांनी करून बघा. आपल्याला कसं होतं की आपलं माइंड तिथे क्वेश्चनवर क्वेश्चन करतं, असं मॅडमनी सांगितलेलं आहे म्हणजे आता ठीक आहे होऊ शकतं. पण जोपर्यंत तुम्ही प्रयोग करणार नाही, जोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीला अनुभवणार नाही, तोपर्यंत तुमचा ट्रस्ट वाढेल का? तो मॅडम कोणतं झाड ठेवावं साधारण कुठे? किचन ओट्यावर? कुठलंही ठेवू शकता. तुळशी ठेवा, बांबू ठेवा, असं जरुरी नाहीये. तुम्हाला कुठलंही ठेवू शकता. पण किचन अच्छा. ओट्यावर नका ठेवू. थोडं हा साईडला म्हणजे थोडं गॅसच्या पासून ठेवा. थोडं लांब. गॅस पासून थोडं दूर ठेवा. ठीक आहे. ठीक. मग काल आपण पुढे काय बघितलं होतं आठवतं का? व्हिज्युअलायझेशन. व्हिज्युअलायझेशन म्हणजे त्या आठवतं का? गोष्टी घडतायत आपल्या समोर काही असं. गोष्टी आपण व्हिज्युअलाइज करतो आणि त्या visualize प्रत्यक्षात आपल्यासोबत होतात. बरोबर? होतात. हो. किंवा म्हणजे कोणीतरी येणार आहे, आपण विचार करतो आणि ती गोष्ट ती होते. पाहून येतात, त्या व्यक्तीचा फोन येतो, ह्याला काय म्हणतात? व्हिज्युअलाइज. खरं. आपण उदाहरण घेतलं होतं चिंच. चिंच आठवली की आपल्याला पाणीपुरी आठवते, पाणीपुरी आठवली की बऱ्याच गोष्टी. बरोबर? मग आज आपण काय गोष्ट आठवूया माहितीये का? तुमचे मॅक्झिमम लोक मॅरिड आहेत. बरोबर? किंवा कोणीतरी आज याच्या अगोदर आयुष्यात दिलेलं गुलाबाचं पहिलं फुल आठवतं का? कोणाकोणाला आठवलं की आयुष्यात मी कोणाला तरी गुलाबाचं फुल दिलं होतं, मला कोणीतरी दिलं होतं? आठवलं स्नेहा मॅडमला? अजून कोणीच नाही कोणाला आठवत. दिलंच नाही ना? नाही आठवत. व्हॅलेंटाईन डेची वाट बघता का आठवत तुम्ही? नाही आता. आठवत नाही? बापरे, रुपाली मॅडम, तुमच्या वेळेस तर गुलाबाचे फुलं होते. नाही ना मॅडम, पण होती ना, पण आता 32 वर्ष झाली लग्नाला, आता आठवत नाही, विस्मृतीत गेले. पण दिले होते का? दिलं असेल ना, कधीतरी मिळालं असेल. बरोबर? असेल असेल हो. ठीक आहे. मग आता गिफ्ट गिफ्ट आठवतं, गिफ्ट. गिफ्ट आठवतं ना? बरोबर, काहीतरी हा. गिफ्ट मिळालं होतं, काहीतरी प्रसंग हो. आठवतात. हे कुठे आहे? हो. आपल्या कॉन्शियस माइंड मध्ये. आहे. बरं? मग आज ज्यांना ज्यांना गुलाबाचे फुलं मिळाले नसतील, त्यांनी त्यांनी आपल्या हस्बंडला, वाईफला द्या. जर मला कधीच कोणी गुलाबाचं फुल दिलं नसेल, तर त्यासाठी व्हॅलेंटाईन डेची वाट बघायची गरज नाहीये. बरोबर? मिस्टरांनी दिले होते. हम्म. ठीक आहे. ज्यांना ज्यांना मिळाले नसतील, तर त्यांनी तुम्ही स्वतः इनिशिएटिव्ह घ्या ना. मी पहिले, आप पहिले, असं करता करता नात्यांमध्ये आपण दुरावा निर्माण करतो. काय करतो? त्यांनी दिलं पाहिजे, मी दिलं पाहिजे, मी मुलगी आहे म्हणून मी का देऊ, किंवा मुलगा आहे तर मीच काय एफर्ट्स पुट करू, असं नसतं नात्यांमध्ये. दोघांना इक्वल इक्वल एफर्ट पुट करा. आणि ज्यांनी दिलं नसेल तर आज छोटीशी एक सुरुवात करा, काहीतरी वाटेल, घरामधलं वातावरण चेंज होऊन जाईल. आणा अचानक, जा आपल्या सोसायटीच्या खाली एखादं दुकान असेल फ्लावरचं, आणि त्यांना संध्याकाळी एक सरप्राईज देऊन द्या. काय फरक पडतो बघा तसंही. अनुभवा आता गोष्टी. हम्म. अनुभवायला काय होतंय की समोरच्याच्या रिॲक्शन्स कशा बदलतात, समोरच्याला काय फील होत आहे, आपण या पद्धतीने केल्यानंतर तुमच्या घरातलं ऍटमॉस्फिअर रेकीमुळे काय बदलतं हे अनुभवा थोडंसं. तो माझ्यासाठी करेल, मी मुलगी आहे, मीच का करायला पाहिजे, मी तर सगळं घर सांभाळते आहे, हे करायला पाहिजे, त्यांनी एफर्ट्स पुट करायला पाहिजे, त्यांना पण कुठेतरी वाटतं की 2 शब्द तुम्ही प्रेमाचे बोलले पाहिजे. बरोबर? तर आज आपल्याला काय करायचं आहे? त्या पद्धतीने एक काम करायचं आहे आपल्या फॅमिली मेंबरला. इथं मुलांचं पण हे होतं ना, मुलं टीनेजरमध्ये गेल्यानंतर आपल्या वयात आलेल्या मुलांना पण असं वाटतं ना की म्हणजे आपल्यावरती आई वडील ते थोडे दुरावतात आणि मित्रमंडळी त्यांना जवळची वाटते. त्यांच्याशी थोडंसं बोलून बघा.
त्यांना एखादं गुलाबाचं फुल बघा. जेव्हा आपण आपल्या मुलांसाठी या गोष्टी करतो ना, मुलं बाहेर अट्रॅक्ट होत नाहीत. कळत आहे की ते कम्फर्ट झोन हो. मध्ये राहतात, ते सगळ्या गोष्टी शेअर करत असतात. म्हणून काय करा, आज संध्याकाळी आपल्या हस्बंडला किंवा वाईफला एक छान सुंदर गुलाबाचं फूल द्या. मुलं चिडचिड करत असेल तर त्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल आणून एक पिंक कलरचं गुलाबाचं फूल किंवा एखादं तुम्हाला जे आवडतं ते फूल देऊन बघा, आणि मी तुझ्यासाठी आणलंय बघ बरं, आवडतं का तुला, विचारून तर बघा. त्यांच्या फिलिंग चेंज होतात आपल्या आई वडिलांसाठी. खूप परिणाम होतो, करून बघा. छोट्या छोट्या गोष्टी जास्त कॉस्टली येत नाही, आपण काहीच करत नाही नात्यांसाठी. ते करणं खूप महत्वाचं आहे, कारण त्यांनी घरातलं वातावरण हळूहळू का होईना चेंज होतं. हे रोज करण्याची गरज नाही, 3-4 महिन्यातून एकदा केलं तरी चालून जाईल. ती गोष्ट आठवते मग समोरच्याला. ओके. याला म्हणतात व्हिज्युअलायझेशन. मग व्हिज्युअलायझेशन हा, स्नेहा मॅडम बोला. मॅम मला इथे सांगायचं आहे की माझं रायटिंग स्किल चांगलं आहे, म्हणजे मी लिहिते कधीतरी असं मनात आलं तर मी माझ्या हस्बंडना कधी गुलाबाचं फुल नाही दिलेलं. पण मी त्यांना जे मला त्यांच्यात आवडतं ते कधी कधी लिहिते की मला ही तुमची गोष्ट आवडली. कारण आपण कधी कधी समोरून नाही ना बोलू शकत, म्हणजे अरे. आपण थोडं हे होतो की हम्म. कसं बोलायचं समोर त्याला. मग मी लिहून त्यांना ते असं लेटर टाईप असं देते, मग त्यांना पण खूप आवडतं. व्हेरी गुड. हे करते मी त्यांच्यासाठी. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि माझ्या मुलीला पण तुमचं लेक्चर आवडतंय तर ती पण बसली ऐकायला. व्हेरी गुड. तिला पण मजा येते. ओके, ओके. या पद्धतीने आपल्याला व्हिज्युअलायझेशन करताना पॉझिटिव्ह गोष्टी ज्या व्हिज्युअलाइज कशा कशा करायच्या, की आता तुम्ही जॉबसाठी जात आहात. मी ज्या जॉबमध्ये ज्या म्हणजे ज्या रूममध्ये जात आहे ती रूम माझी झालेली आहे. ही रूम माझं सगळं ऐकत आहे. या पद्धतीने माझा इंटरव्ह्यू खूप छान झालेला आहे, असं आपल्याला व्हिज्युअलाइज करायचं आहे. तुम्हाला व्हिज्युअलायझेशनचं मॅजिक बघायचं का? रेडी आहात का तुम्ही? चला, हो. एक प्रॅक्टिकल करून बघू की व्हिज्युअलायझेशन आपल्याला काय काय देतं. ठीक आहे. आता काय करायचं आहे, या पद्धतीने दोन्ही हात एकमेकांच्या समोर घ्यायचे. ठीक आहे. ज्यांचं ज्यांचं कॅमेरा ऑन आहे त्यांनी त्यांनी प्रॅक्टिकल करायचं आहे. आणि या पद्धतीने दोन्ही हात एकमेकांच्या समोर ठेवा आणि डोळे बंद करा. ठीक आहे, डोळे बंद करायचे आहेत. स्नेहा मॅडम, तिला तिला पण करायला सांगा. तिला खाली बसायला सांगा मांडी घालून. दोन्ही हात आपण एकमेकांसमोर ठेवणार. आणि आता बघूया बरं व्हिज्युअलायझेशनची पॉवर काय होतंय तर. पूर्ण लक्ष माझ्याकडे द्यायचं आहे. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. एक श्वास सोडून द्यायचा आहे. पुन्हा एक श्वास घ्यायचा आहे. एक श्वास सोडून द्यायचा आहे. डोळे हलके बंद आहेत आपले. आणि आता आपण प्रयोगाला सुरुवात करतो आहे. तुम्ही लहानपणापासून मॅग्नेट खेळलेले आहात. आपल्या प्रत्येकाला मॅग्नेट माहिती आहे. तुमचा एक हात नॉर्थ पोल होत आहे, एक हात साऊथ पोल आहे. तुमचा एक हात नॉर्थ पोल आहे, एक हात साऊथ पोल आहे. नॉर्थ पोल, साऊथ पोल अट्रॅक्ट इच अदर. तुमचा एक हात नॉर्थ पोल आहे, एक हात साऊथ पोल आहे. नॉर्थ पोल, साऊथ पोल अट्रॅक्ट इच अदर. नॉर्थ पोल, साऊथ पोल attract each other. North pole, south pole 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 attract each other. Attract each other.
अट्रॅक्ट इच अदर, अट्रॅक्ट इच अदर, अट्रॅक्ट इच अदर. नाउ ओपन युअर आईज. जसे आहे हात तसेच ठेवायचे. ओपन करून बघा कोणाचे हात चेंजेस झाले. येस प्रिया मॅडम, कुठे आले हात? जवळ आले होते त्याच्यापेक्षा. होते त्याच्यापेक्षा जवळ आले. झाले का तुमचे हात मॅग्नेट? हो. झालेत ना? हो. येस, व्हेरी गुड. त्यानंतर रुपाली भोसले मॅडम. जवळ पण आले आणि एक हात थोडासा असा वर आला. एकमेकांकडे अट्रॅक्ट झालेत. अट्रॅक्ट पण झाले आणि थोडस एक म्हणजे डावा हात जो आहे तो थोडासा असं वरती वरती गेला गेला. ऑटोमॅटिक. ओके, वरती गेला. व्हेरी गुड. अजून कोण अनुभव शेअर करेल? हा तुषार सर, तुमचा काय अनुभव होता? आता जे आहे ते एकदम असं वाटत होतं की एनर्जी फ्लो होत आहे आणि दोन्ही एकमेकाला अट्रॅक्ट होत आहे. तुम्ही जसं असं म्हणताय की एकदम जवळ येत आहे ऑटोमॅटिकच जवळ येत होतं ते येस, सगळं. ऑटोमॅटिकच जवळ येत होते. बरोबर. अजून कोणी केलंय? विद्या मॅडमचा काय अनुभव होता? मॅम ते माझी स्ट्रेट ठेवले होते पण ते स्वतःहून असते जवळ येत होते जेव्हा तुम्ही बोलत होते तेव्हा अट्रॅक्ट होत होते ते Attract एकमेकांकडे. होते. मी काही केलं का? नाही. मी काही केलं? मी काही केलं का? की तुम्ही व्हिज्युअलाइज केलं? तुम्ही केला. व्हिज्युअलाइज केलं, तुम्ही अफर्मेशन ऐकले, तुमच्यावरती ज्योती मॅडमनी पण केलं होतं. येस ज्योती मॅडम, तुमचा काय अनुभव होता? हॅलो. हा बोला मॅडम. हा, एनर्जी फील होते, अट्रॅक्ट होतात, एनर्जी जाणवते. म्हणजे आपण एनर्जी बॉल करताना जसं जाणवतं त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी खेचली जाते. येस, खेचली जाते कारण तुम्ही तुमच्या हातांना काय केलेलं आहे? मॅग्नेट घोषित केलं होतं. तिथे काय म्हटलं होतं? माझे दोन्ही हात मॅग्नेट आहेत, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल आहे. जेव्हा तुम्ही व्हिज्युअलाइज करता आहात, तुमची थॉट प्रोसेस सुरू झाली आणि मी काय केलं? फक्त अफर्मेशन दिले. तुमचं माइंड त्या पद्धतीने प्रोसेस करायला सुरुवात केलं. करेक्ट. मग जर मी या व्हिज्युअलायझेशनचा वापर करून मला ज्या गोष्टी पाहिजे त्या मिळवल्या तर पॉझिटिव्ह आपण जे अफर्मेशन आहे त्या रोज ऐकायच्या आहेत. रोज आपण त्याच पद्धतीने बघा, स्वतःला तुम्ही मॅग्नेट करू शकता आहे. जर स्वतःला तुम्ही मॅग्नेट करू शकता, दोन्ही हात फक्त मी कमांड देत आहे, मी फक्त अफर्मेशन दिले, मी अजून एनर्जी तुम्हाला ट्रान्सफर केलेली नाही, तुम्हाला दीक्षा दिलेली नाही, तरी सुद्धा काय झालं? तुमचे हात एकमेकांपासून तुमचं सबकॉन्शियस माइंड तुम्हाला सपोर्ट करतं. याचं उदाहरण तुमचं घ्यायला गेलं ना, की तुमचा सबकॉन्शियस माइंड तुमच्या जीवनाचा राजा आहे आणि तो तुम्हाला सगळ्या हव्या त्या गोष्टी मिळवून देणार आहे. म्हणून आपल्याला या व्हिज्युअलायझेशन टेक्निकचा वापर काय करायचा आहे? माझ्या चांगल्या गोष्टी मिळवून घेण्यासाठी मला काय पाहिजे, व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट, त्याच्यावर फोकस करा. बरोबर. प्रॉब्लेम्स हळूहळू 21 दिवसात नाहीसे होणार, नाहीशेच होणार. मग तुम्हाला वाटतं माझा कॉन्फिडन्स लो आहे का? ते पण काही नाही, सगळा कॉन्फिडन्स वाढतो आणि तुम्ही खूप सुंदर हिलर होणार. कळताय का? ह्या गोष्टी होतात, नॅचरली होणार आहेत. आपल्या जीवनामध्ये 21 दिवस जर आपण आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या पद्धतीने ज्या स्टेपनी मी तुम्हाला सांगितलं आहे त्या स्टेपनी स्वतःला प्रोग्रेस करा. सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. मग कुठलेही हेल्थ चॅलेंजेस असू द्या, कुठलेही मनी रिलेटेड प्रॉब्लेम्स असू द्या, कुठलेही रिलेशनशिपचे इश्यू असू द्या, करिअरचे प्रॉब्लेम्स असू द्या, मला आज सांगायला खूप आनंद होत आहे की आपल्याकडे एक ॲडव्होकेट मॅडम होत्या ज्या कोविडमध्ये, मी नाव नाही सांगणार, त्यांचं जॉब कोविडमुळे त्यांनी काय केलं होतं? रेझिग्नेशन दिलं होतं, सोडून दिला होता. आणि काल मला त्यांचा रात्री मेसेज आला, मी तुम्हाला ग्रुपमध्ये पाठवेल वाटलं तर, की त्या पुन्हा जॉईन झाल्या रेकीच्या शक्तीमुळे. पुन्हा त्यांना तिथे ऑफिसमध्ये अपॉइंटमेंट भेटली आहे. आज 3 महिन्यांची त्यांनी मास्टर लेवल कंप्लीट केली, 3 महिन्यांची साधना कंप्लीट केली आणि त्यांनी त्यांचा जॉब त्यांना पुन्हा मिळालेला आहे. ही काय आहे? ही माझी नाही, मी काहीच नाही, मी एक माध्यम आहे.
ही सगळी त्यांची स्वतःनी, त्यांनी रेकीवरती बिलीव्ह केला, त्यांनी ट्रस्ट केला, त्यांनी स्वतः मी ज्या ज्या पद्धतीने मेडिटेशन सांगितले, ज्या ज्या पद्धतीने, ज्या ज्या टेक्निकवरती काम करायला सांगितलं, त्या सर्व गोष्टी त्यांनी केल्या. एक गोष्ट एक व्यक्ती ती कंप्लीट करू शकतो, त्याला गोष्टी मिळू शकतात, तर मला पण मिळतील, हा ट्रस्ट आपल्याला करायचा आहे. त्या व्यक्तीचं झालं आहे, त्या व्यक्तीने अचीव केलं आहे, मला देखील होणार आहे, माझा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. आज त्यांनी जे रेकी आपल्या थर्ड लेवलला एक मोठं मेडिटेशन असतं, त्यांनी आपण आपल्या पास्ट लाईफचे काही कर्मा रिमूव्ह करतो आणि आपण एक चांगलं हिलर बनण्यासाठी आपण स्वतः एक एनर्जीचा फ्लो, एनर्जी वाढवत असतो. त्या एनर्जीमुळे त्यांना प्रचंड, म्हणजे पहिल्यांदा त्यांना अनुभव काय आला होता की त्यांच्या मुलीचा जॉब लागत नव्हता. जॉबसाठी त्यांनी आपल्या सगळ्या स्टुडंटनी ग्रुप हिलिंग दिली होती, तो जॉब त्यांना लागला. त्यानंतर दुसरा अनुभव काय झाला की त्यांना स्वतः त्या घरी होत्या आणि खूप कन्फ्यूज होत्या, मॅडम माझं कसं होईल, मी कुठल्या सेक्शनला काम करायला पाहिजे, मी रेकी शिकत तर आहे, मी प्रॅक्टिस पण करत आहे, पण नेमकं मी कुठल्या सेक्शन, माझा पूर्ण विचारांचा गोंधळ. पण आज त्यांना त्यांचा जॉब परत मिळाला. किती मोठी गोष्ट आहे, बरोबर. आणि वयाच्या म्हणजे 55 मध्ये आहे, त्या वयाच्या 55 वर्षी जर तुम्हाला पुन्हा आपलं प्रॅक्टिस करायला मिळतं आहे, तर खूप सुंदर गोष्ट आहे, बरोबर. म्हणून आपल्याला ट्रस्ट करायचा आहे, सरेंडर व्हायचं आहे आणि या ऊर्जांना अनुभवायचं आहे. कळालं? मग व्हिज्युअलायझेशन आपण का शिकतो आहे की या गोष्टींमुळे मला माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हायला व्हिज्युअलायझेशन मदत करणार. मग व्हिज्युअलायझेशन करायचं कसं? त्या गोष्टी माझ्याकडे मिळालेल्या आहे, मला डोळे बंद करून बघायच्या. जसं रुपाली मॅडमच्या मुलाचा बिझनेस, माझ्या मुलाचा बिझनेस दिवसेंदिवस वाढलेला आहे, त्यांनी एकापेक्षा अजून 2 बिझनेसमध्ये काम करतो आहे, त्यांनी त्या बिझनेसच्या भरोशावरती त्यांनी चांगली गाडी घेतलेली आहे. असं रुपाली मॅडम तुम्ही व्हिज्युअलाइज करायचं, बघत राहायचं की त्याचं चांगलं होत आहे, त्याला चांगलं आरोग्य प्राप्त होत आहे. स्वतःच्या बाबतीत बघायचं की मला चांगलं आरोग्य प्राप्त होत आहे, माझं प्रमोशन होते आहे. डोळे हलके बंद करून फक्त आणि फक्त 2 मिनिटं आपण बघायचं, फक्त 2 मिनिटं काय पाहिजे ते बघायचं, काय नाही पाहिजे त्याच्यावरती फोकस गेला पाहिजे नाही. जेव्हा तुमच्या माइंडला तुम्ही डाऊट क्रिएट करता आहात ना, तेव्हा त्या गोष्टी कधीच पॉसिबल होणार नाही. कुठल्याच गोष्टी तुमच्या कन्सेप्शनच्या, फर्टिलिटीचे इश्यू असू द्या, कन्सेप्शन होणार नाही. अरे होईल का, होईल का, होईल का, नाहीच होत, बरोबर. तुम्हाला तुमच्या हस्बंड सोबतचे प्रॉब्लेम आहेत, काही प्रॉब्लेम असतील, नाही नाही असंच होत असेल, तो असाच करत असेल, ती अशीच करत असेल, ते नातं कधीच आपल्या जवळ येणार नाही. पैसा पण मिळेल का, मी तर करून राहिलो पण मला एवढी सॅलरी मिळेल का, हा डाऊट आला तुम्हाला, जिथे जिथे तुम्ही डाऊट क्रिएट करणार, तिथे ते त्या गोष्टी पूर्ण होत नसतात. म्हणून ईश्वराला, रेकी शक्तीला सरेंडर व्हा आणि ह्या गोष्टी मला मिळणार आहे याच्यावरती बिलीव्ह करा. मग मी तुम्हाला जी शिकवलेली 21 दिवसांची साधना आहे ती कंप्लीट करा आणि खरंच आपल्याला अनुभवतात गोष्टी, मग आपल्याला आपली एनर्जी शिफ्ट झालेली असते. म्हणून तुम्हाला सांगते की 21 दिवस पहिल्यांदा काय करायचे, सगळे सफरिंग लिहून काढा, जे प्रॉब्लेम्स आहेत ते नाहीशी होता म्हणजे होता. समजलं आहे? मग पुढे काय येत आहे, अशी टेक्निक म्हणजे मेडिटेशन, म्हणजे ध्यान, बरोबर का. आतापर्यंत मेडिटेशन म्हणजे ध्यान म्हणतो ना आपण, साधना करणं, मेडिटेशन करणं, मंत्र जाप करणं, याला मेडिटेशन म्हणतोय. पण हे मेडिटेशन नाहीये. मग एक्झॅक्ट मेडिटेशन काय आहे? ज्या गोष्टी आपण प्रत्येक श्वासासोबत करतो त्याला मेडिटेशन म्हणतात. वी कॅन डू विथ एव्हरी ब्रीथ. म्हणजे आता प्रत्येक ब्रीथ सोबत मी वेगवेगळे कामं करत असते. आई म्हणून माझी जबाबदारी वेगळी, एक मुलगी म्हणून वेगळी, नंतर किचनमध्ये माझी जबाबदारी वेगळी, ॲज अ शिकवताना माझी जबाबदारी वेगळी. प्रत्येक ठिकाणी आपला एक काहीतरी रोल आहे, बरोबर. ऑफिसमध्ये माझा वेगळा रोल आहे, सासू म्हणून वेगळा, सून म्हणून वेगळा, भाऊ म्हणून वेगळा, नवरा म्हणून वेगळा, हे रोल्स आहेत. वेगवेगळे रोल्स आपण प्रत्येक ठिकाणी निभवत असतो, बरोबर. मेडिटेशन म्हणजे काय, ज्या ज्या वेळेला जे जे काम तुम्ही ठरवलेलं आहे, अगदी कपड्यांच्या घड्या घालायच्या असतील त्या देखील तुम्ही व्यवस्थित घालणार. मेडिटेशन म्हणजे काय, मी जर किचनमध्ये काम करत आहे आणि माझी भाजी जळते आहे म्हणजे मी मेडिटेशन करत नाही.
माझं तिथे पूर्ण लक्ष जात आहे का? मेडिटेशन म्हणजे काय? मी 1 तासाचा क्लास करते आहे आणि मी तिथे रेकॉर्डिंग पूर्णतः लक्ष केंद्रित करून क्लास अटेंड करते आहे. लाईव्ह मध्ये माझा पूर्ण वेळ मी स्वतःसाठी देते, माझ्या प्रगतीसाठी देते. बरोबर, याला काय म्हणतो आपण? मेडिटेशन. प्रत्येक गोष्ट करताना ज्यासाठी सांगितलेलं आहे ती गोष्ट पूर्ण करणं, ज्या वेळेत सांगितलेलं आहे त्या वेळेत पूर्ण करणं. ऑफिसमध्ये आहे, ऑफिसचं काम पूर्ण करणं, मग मी इथे जात आहे, मग मी तिथे जात आहे, मग माझं किचनचं काम राहिलंय आणि मी फोनवरच बोलत आहे, असं नाही करायचं. याला मेडिटेशन म्हणत नाही. मेडिटेशन म्हणजे आपण पूर्ण एनर्जी, पूर्ण लक्ष त्याच गोष्टीला द्यायचं, जी गोष्ट आपल्याला त्या वेळेला ठरवलेली आहे. मग रेकीमध्ये काय मेडिटेशनचं महत्त्व आहे, किंवा सबकॉन्शियस माइंडमध्ये काय मेडिटेशनचं महत्त्व आहे? तर मेडिटेशन काय म्हणतो, तुम्ही जे ठरवलेलं काम आहे त्याच गोष्टीला एनर्जी द्या. तुम्ही जे ठरवलेलं काम आहे त्याच गोष्टीला वाढवा. बरोबर, मी जर एखाद्या अफर्मेशनला एनर्जी देत आहे, मग ती अफर्मेशन आहे की माझ्याकडे माझी अर्निंग वाढत आहे. मला काय करायचं आहे? अफर्मेशन आहे, मी धनसंपत्ती आकर्षित करत आहे की वाढवत आहे. मग हे करताना मी छोट्या छोट्या स्टेप घेते आहे का? मला जर पैसा पाहिजे आहे, मला चांगलं आरोग्य पाहिजे, मग चांगलं आरोग्यासाठी मी चांगल्या वेळेवरती जेवते आहे का? चांगलं फ्रूट्स खाते आहे का? व्हेजिटेबल्स खाते आहे का? ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स खायचे म्हणजे हिरव्या पालेभाज्या खाते आहे का? माझ्या शरीरामधल्या मी टेस्ट करून घेतल्या आहेत का? याला काय म्हणतात? आरोग्य चांगलं. की प्रिकॉशन घेते आहे का सगळ्या गोष्टीची, की आणि मला कुठल्या वयात मी सध्या आहे आणि त्या वयानुसार मी चांगल्या पद्धतीने डाएट घेत आहे का? की मी खूप ऑइली पदार्थ खाते आहे, खूप जंक फूड खात आहे? याला काय म्हणतात? जेव्हा आपण हे अफर्मेशनचा प्रयोग करणार, तेव्हा आजूबाजूचे पण छोट्या छोट्या सिच्युएशन चेक करणं गरजेचं आहे. जेव्हा मी पैशाचा अफर्मेशनचा प्रयोग करणार आणि मी बसलेली आहे एकाच ठिकाणी, मी घरातच राहणार आणि मला पैसा पाहिजे आहे, मी जरी हाऊस वाईफ आहे, माझी डेव्हलपमेंट झाली पाहिजे, मला नवऱ्याला पैसे मागायला आवडत नाही, किंवा मला स्वतःचा पैसा पाहिजे, किंवा मला जॉबमध्ये ग्रोथ पाहिजे, पण त्यासाठी जर मी तिथे मेडिटेट होत नाहीये, म्हणजेच काय, मी तिथे काही एफर्ट्स पुट करत नाही, माझं लक्ष तिथे केंद्रित करत नाहीये, तर त्या गोष्टी कधीच अचीव होणार नाही. त्या गोष्टी कधीच अचीव होणार नाही. आपल्याला जेव्हा आपण पैशाचं अफर्मेशन किंवा पैशाचं अफर्मेशन लिहितोय, माझ्याकडे प्रचूर मात्रामध्ये धन प्राप्त होत आहे किंवा येत आहे, बरोबर, की माझे सफिशियंट अमाऊंट ऑफ मनी मी अट्रॅक्ट करत आहे, माझ्याकडे पैसा येतो आहे. पण हा पैसा येताना मी जर घरीच एकाच ठिकाणी बसून दे रे हरी आणि पलंगावरी, असं होईल का? तसं नाही होणार. त्यासाठी मी छोट्या छोट्या स्टेप उचलत आहे का? छोट्या छोट्या स्टेप उचलणं म्हणजे काय? जेव्हा जेव्हा आपण प्रमोशनचा विचार करतोय किंवा जॉबचा विचार करतोय किंवा बिझनेसचा विचार करतोय, तेव्हा छोट्या छोट्या स्टेप काय? मी नवीन काही नॉलेज मिळवत आहे का? मी नवीन काही शिकत आहे का? मी नवीन माझ्या ट्रेनिंग काही घेतलं आहे का, जेणेकरून मला माझ्या जॉबमध्ये इम्प्रूव्हमेंट होईल, किंवा मला बिझनेस काहीतरी करता येईल, किंवा घरी मी काहीतरी अजून काही काम करू शकते का, की जेणेकरून मला एक्स्ट्रा इन्कम मिळेल? याला काय म्हणतो आहे? छोट्या छोट्या स्टेप्स. मग अशा जेव्हा छोट्या छोट्या स्टेप्स आपण उचलत असू, तेव्हा आपलं माइंड क्वेश्चन करणार नाही. आपलं माइंड तिथे क्वेश्चन करणार नाही की मला हे मिळेल की नाही. तेव्हा आपल्याकडे बरोबर पैसा अट्रॅक्ट करतो आपण, बरोबर. म्हणून मेडिटेशन, व्हिज्युअलायझेशन, अफर्मेशन या 3 मेथड्सनी आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग देणार. कळालं? कोणत्या कोणत्या मेथड आहे? अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन. या 3 गोष्टी आपल्याला आपल्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग देताना मदत करणार आहेत. कळालं? नक्की. मग मेडिटेट होऊन काम करा. मेडिटेशन म्हणजे मी 24 तास ध्यान करते आहे असं होत नाही. असं आपण कुटुंबात राहताना, म्हणजे आपला प्रपंच चालवताना करू शकत नाही, बरोबर. ते कोणाचं डिपार्टमेंट आहे? साधू ऋषीमुनी ते करता आहे, बरोबर. त्यांनी तसा संन्यास घेतला आहे आणि त्यांनी तसं ते चूज केलेलं आहे की बाबा मला या जे काही प्रपंच चालवायचा नाही. आपण जे प्रपंच चालवत आहोत, आपण जे कुटुंबात राहतो आहे, तेव्हा आपण असं करू शकत नाही. तेव्हा आपल्याला काय करायचं आहे? मेडिटेट होणं म्हणजे काय?
मला त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचं आहे, व्हिज्युअलाइज करायचं आहे, त्या गोष्टी मला मिळालेल्या आहे आणि त्यासाठी मिळवताना मला अफर्मेशन द्यायचे आहे, म्हणजे मला स्वतःला पॉझिटिव्ह बोलायचं आहे. पाण्याला मला ती ऊर्जा द्यायची आहे, जे पाणी माझ्या शरीरात पण आहे आणि पाणी ब्रह्मांडात पण आहे. जसा जसा तुमच्या पिंडी आणि ब्रह्मांड हे एकमेकांशी कनेक्टेड आहे, तुम्ही बाहेर पण तशाच पद्धतीने ऊर्जा अनुभवणार आणि आतमध्ये पण. जेव्हा तुमच्या बाहेर निगेटिव्ह वाटतंय, आतमध्ये निगेटिव्ह वाटते, आतमध्ये पॉझिटिव्ह वाटते, बाहेर पण पॉझिटिव्ह वाटेल. रेकीमध्ये आल्यानंतर तुम्हाला आजूबाजूचं सर्व पॉझिटिव्ह दिसायला सुरुवात होईल. अगदी कितीही सून खराब असली काय आणि सासू खराब असली काय, ते सगळ्या गोष्टी तुम्हाला आपोआप सुंदर दिसायला लागतात. ज्या व्यक्तीसोबत आपल्याला पटत नाही ती व्यक्ती देखील आपल्याला काय होते, अरे ठीक आहे, होतंय तिच्यासोबत असं म्हणून ती अशी वागते, असं तुम्हाला जाणवणार आहे. मी काही जादू करणार नाहीये, कळालं? आणि मग मॅग्नेटच्या बाबतीत पण मी काही केलं नाही, सगळं तुमचं सबकॉन्शियस माइंड होता. म्हणून याला आपल्याला काय करायचंय, आपल्या हाताशी धरायचं, आपला फ्रेंड बनवायचं आणि ज्या ज्या गोष्टी पाहिजे त्या सर्व गोष्टी मिळवायच्या. येस, करेक्ट. समजलं आजचं सेशन हो. की? येस, विजन बोर्ड मला मागितलेला आहे काही जणांनी, तो मी पाठवते तुम्हाला, त्या पद्धतीने बनवा. 4 सेक्शन त्याच्यावर करायचे आहे की आपल्याला हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप आणि करिअर. सॅटर्डे संडेला तुम्ही बनवा, सुट्टी राहील. संडेला बनवा, छान घटस्थापनेच्या दिवशी तुम्ही तो भिंतीवर लावा. घटस्थापनेला बनवून ठेवा, बनवायचं हे आहे. त्याच्यामध्ये तुम्ही छान तुमचे पोस्टर लावा, तुमचा स्वतःचा सुंदर फोटो असेल, आता सगळेजण सेल्फी काढतात, तो फोटो तुम्ही आपल्या जवळच्या जो काही फोटोग्राफर असेल त्याच्याकडनं प्रिंट करून घ्या, फोटो स्टुडिओमधनं आणा. तुम्ही ज्या गाडी घ्यायची असेल त्या गाडीचा तुम्ही नेट कॅफेवरती जा किंवा तुमच्याकडे स्वतःकडे असेल तर त्या गाडीसोबत तुम्ही एक तर फोटो काढून आणा, किंवा जी गाडी घ्यायची असेल, जे घर घ्यायचं असेल ते तुम्ही तिथे लावा. ज्या गोष्टी तुम्हाला पाहिजे आहे त्या विजन बोर्डवरती स्टिक करा. मी जसा पाठवलेला आहे तो विजन बोर्ड कोणाचा तरी XYZ पर्सनचा आहे. तुमचे स्वप्न काहीतरी वेगळे असू शकतात, बरोबर? कोणाला आपल्या दोघांचे नातेसंबंध म्हणजे नवरा बायकोचे नातेसंबंधच चांगले करायचे, कोणाचा त्याच्या आईसोबत पटत नाही, मग त्या मुलाला त्याच्या आईसोबतचं नातं करायचं आहे, मुलीचं तिच्या सासूसोबतचं नातं. आपल्याला ज्या व्यक्तीचे नातेसंबंध चांगले पाहिजे, मग तुम्ही चांगल्या हॅपी फॅमिलीचा फोटो तिथे लावा. निरोगी आयुष्य पाहिजे तर तुम्ही तिथे डाएट करता आहात, तुम्ही सगळं मेंटेन करता आहात, तसा तुम्ही डाएटचा फोटो लावा. तुम्हाला जर तुमचे कडनं डोनेशन करण्याची इच्छा असेल तर तुम्ही डोनेशन करतानाच एखादा फोटो लावा. कळालं भावना मॅडम, अंकिता मॅडम, श्यामल मॅडम, पूजा मॅडम? हो हो. की येस, शक्य असेल तर कॅमेरा ऑन करून बसायचं आहे. मला आज खूप छान वाटतं आहे, तुम्ही सगळेजण आपापल्या नावांनी जॉईन झाले. पूजा मॅडमनी सरनेम टाकलेलं नाहीये. येस, आपल्या नावाचे व्हायब्रेशन आपल्याला वाढवायचे आहेत. चला थांबूया, पुढची बॅच आहे. येस, मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती हे ब्रह्मांड ईश्वर गुरु तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती करो, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. रेकी ब्लेस्ड यू, एंजल ब्लेस्ड यू. थँक यू, थँक यू, थँक यू सो मच. आत्मवंदन यू. थँक्यू. थँक यू, थँक यू, थँक्यू मॅडम. थँक यू, थँक यू. हा मॅडम. हो बोला, थँक्यू कोणाचे मॅम. काही प्रश्न आहेत का? हा, रेकीचा जो तुम्ही बोर्ड टाकलाय तो कोणत्या ग्रुपवर टाकलाय, कुठे मला काय रेकीचं काय मॅडम? विजनचा जो ग्रुप आता तुम्ही नाही नाही, बोलले. टाकला नाही. मला जे मेसेज करणार मी त्यांना पाठवणार, कारण तो कोणाचा तरी पर्सनल हे आहे ना विजन बोर्ड, मग असं हम्म. सगळ्यांसोबत नाही शेअर करू शकत. तुम्ही मला मेसेज करा पर्सनलवर, मी त्यांना पाठवते. हो मॅम मॅडम. मला एक क्वेश्चन होता हो. हो बोला. की तुम्ही सांगितलेलं की आपण जे काम करतोय तिथे मेडिटेट होऊन करायचं. तर मी आता म्हणजे मल्टीटास्किंग नाही, पण मला थोडं लेक्चर ऐकायचे असतात म्हणजे अभ्यासाचे, तर मग मी ते कधी कधी काम करत करत ऐकत असते. तर तसं केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे मग? नका करू. काय करा, पटकन अर्धा तासात किचनचं काम फिनिश करा, जे काम हा. करताय ते. फक्त अर्धा तासच लेक्चर ऐका. लेक्चर ऐकत असाल तर अर्धा तासच द्या, 15 मिनिटं द्या, पण 15 मिनिटात जो पॉईंट ऐकत असाल तो कम्प्लीट करून ऐका. एकच टॉपिक घ्यायचा आहे, एक टॉपिक तुम्ही कंप्लीट करा. त्यांनी काय होईल, त्या टॉपिकला एनर्जी मिळते आहे. आपलं अर्ध लक्ष कामामध्ये राहतं, अर्ध लक्ष आपण श्लोक ऐकतो आहे, किंवा बरेच लोक काय करतात, माळ चालू आहे मग मधातच फोनवरती बोलतात. त्या पद्धतीने नका करू. जे करता नाही, आणि इव्हन
इव्हन सकाळचं जे म्हणजे आपण मंत्र स्तोत्र ऐकतो हा, ते मंत्र सुद्धा लावून ठेवा. मंत्राने काय होईल, काम घराची पण एनर्जी चेंज होते. मंत्र हा साधनात ते हा, काम करू शकतो ना. ते लावू शकता. ते लावा, आपोआप तुम्ही गुणगुणत राहता. पण जेव्हा स्टडी करत आहात तेव्हा नका करू. जेव्हा क्लास करता आहात, किचनमध्ये काम करता, मग भांडेच घासते आहे मी, हेच करते, तसं काही करू नका. आणि मल्टीटास्किंग केलं ना तर मग एक ना धड भाराभर हा चिंध्या, मराठीत म्हण आहे, तसं हो ना, तसं करायचं नाहीये. ओके, चालेल. चला थँक्यू. थांबूया. येस, हो थँक्यू हो थँक्यू सो मच. थँक्यू. स्वामी समर्थ. आत्मवंदन सगळ्यांना. थँक्यू. थँक्यू.